आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना नेता शायना एनसी जे आहे तर TV9 मध्ये स्वागत। आज शिवजयंतीचा असा पवित्र दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी छावा चित्रपट सर्वांसाठी खुला केलेला आहे। स्वतः एकनाथजी शिंदे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, अनेक कलाकार देखील या ठिकाणी असणार आहेत। काय सांगाल? आज शिवजयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त मी विनम्र अभिवादन करते आणि मला गर्व आहे, अभिमान आहे की आज छावा पिक्चर हे जे मूळ रूप आम्ही भारतची संस्कृती सभ्यताची नेहमीच चर्चा करते, परंतु ते चर्चा निमित्त एक वाक्य मी नक्कीच सांगणार की इतिहास आणि फिल्म ह्याचा जे ताळमेळ आहे ते युवा पिढीला आकर्षित करतो। आणि आज आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे पण उपस्थित राहणार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे भैयाजी जोशी उपस्थित राहणार, आमचे राज्यपाल CP राधाकृष्णन उपस्थित राहणार आणि मला वाटते की शिवजयंती निमित्त हे एक योग्य कार्यक्रम आहे। मोठा असा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, सर्वजण उपस्थितही राहत आहेत। मात्र दुसरीकडे जर बघायला गेलं तर कुंभमेळ्यावरती ममता बॅनर्जी आहेत, त्यांनी टीका केलेली आहे, याकडे कसं पाहता? ममता बॅनर्जी फक्त तुष्टीकरणची राजकारण करते। हे सांगायचं की कुंभमेळा म्हणजे मृत्यूमेळा, मला त्यांना फक्त एक विनंती करायचं आहे की करोडो जे हिंदू भावनात्मक नागरिक आहे त्यांना तुम्ही असं अपमानित करणार तर तुम्हाला शोभा नाही देत। तुम्ही नक्कीच जा, नक्कीच कुंभमेळ्यामध्ये बघा की पवित्र स्थान काय आहे, भावना काय आहे, श्रद्धा काय आहे आणि असं राजकारण करायचं आणि सांगायचं की मृत्यूमेळा आहे। मी तर तुम्हाला हेच सांगणार की भव्य कुंभमेळा तुम्हाला हे बघायचं आहे तर नक्की प्रयागराजला तुम्ही एक चक्कर घ्या। सर्व जे आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते सर्व आपल्या शिवसेना पक्षातील आजी माजी खासदार असतील, आमदार असतील, यांना घेऊन कुंभमेळ्याला स्नानासाठी जाणार आहेत, त्याबद्दल काय सांगा? मला फक्त हे सांगायचे, आस्था जे आहे, भावना जे आहे, सनातन जे आहे ते एक व्यक्तिगत रायमत आहे, एक परिवारचा, एक कुटुंबचा, एक पक्षाचा। आणि जे लोक हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान करतात तर ते नक्कीच कुंभमेळ्यामध्ये नक्कीच जाणार। दुसरीकडे जर पाहायला गेलं, आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, या निमित्त राहुल गांधींनी एक ट्विट केलं, मात्र त्या ट्विटमध्ये त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। यावरून जे छत्रपती संभाजीराजे आहेत त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। जयंतीनिमित्त तुम्ही श्रद्धांजली कसं वाहता असं म्हटलं? राहुल गांधीचा IQ इकडे स्पष्ट रूपाने आम्ही बघतो। तुम्ही बघितलं की शिवजयंती आहे, अभिवादन करायचं, तिथे अभिवादन न करतात ते श्रद्धांजली अर्पित करते। त्यांना हे पण नाही माहिती आहे की शिवजयंतीचं महत्त्व काय आहे आणि जे त्यांना नाही माहिती आहे ते एक पुस्तक नक्कीच आपण पाठवू त्यांना वाचू द्या, त्यांना छावासारखा फिल्म्स पण बघू द्या, तर त्यांना भारतची इतिहास माहिती पडणार। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होत्या शायना एनसी, कॅमेरा पर्सन हरी नेगीसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।